नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सन मराठी। सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा डॉक्टर प्रिया शिंदे आणि उपाध्यक्ष राजू भोसले यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन केलं। यावेळी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले तसेच कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे हे देखील उपस्थित होते। देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि साताऱ्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती माननीय शिवेंद्रराजे भोसले आणि आमचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार अतुलबाबा भोसले, आमचे कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे आणि माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा आणि माजी खासदार रणजित दादा निंबाळकर या सगळ्यांच्या सहकार्याने इथं मला ही संधी मिळालेली आहे। आणि केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि 2014 पासून आपण बघतोय की जेव्हापासून भाजप हे सत्तेत आलेलं आहे, विकासाचा डोंगर हा उभा राहिलेला आहे आणि वेगानं प्रगती ही आमच्या मतदारसंघाची आणि भागाची झालेली आहे। आणि आज प्रथमच बऱ्याच वर्षांनी जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आलेली आहे। तर आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांच्या विचारांनी हा पूर्ण आमचा जिल्हा हा विकासाच्या दृष्टीने एक महाराष्ट्रामध्ये आयडॉल होईल या पद्धतीनं आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य यांना समवेत घेऊन एक विकासात्मक आणि संघटनात्मक काम मोठ्या पद्धतीनं करणार आहे। आपण आता सर्वांचा उल्लेख केला, मात्र आमदार महेश शिंदे यांची काही मदत झाली नाही का आपल्याला? आपण त्यांचा उल्लेख सुद्धा केला नाही। आमदार महेशदादांची निश्चितपणे मदत झालेली आहे, त्यांच्यामुळेच आम्ही इथे आहोत। खरं तर तुम्ही जिल्हाध्यक्ष झालेला आहात, जे तुमचे महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यांच्याकडून यशवंतराव चव्हाणांच्या नतमस्तक होण्यासाठी तुम्ही आलेला आहात, परंतु त्यांच्या विचारांचा खून केल्याचा आरोप तुमच्यावरती होतोय, तुमच्या पक्षावरती होतोय। अगदी चुकीचं आहे। आम्ही यशवंत विचारांचे पाईक आहोत आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आणि त्यांचे विचार पुढे नेण्यासाठीच आणि त्यांच्या विचारांनी ही जिल्हा परिषद चालवण्यासाठीच त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठीच आम्ही इथे नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांच्या विचारांचा आदर करूनच आमचं प्रत्येक पाऊल असेल। अध्यक्ष उपाध्यक्षाची संधी मिळाली त्याबद्दल या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांनी जो आमचा विश्वास टाकला आहे त्या विश्वासात पात्र राहून दोन्ही मंत्री महोदय नेतृत्वाखाली खरं ग्रामीण भागाचा विकास करायचा म्हणलं तर ग्रामविकास खातं आणि बांधकाम खातं हे अपरिहार्य आहे आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सगळ्या सदस्यांना बरोबर घेऊन आम्ही चांगल्या पद्धतीनं या सातारा जिल्हा परिषद काम करून दाखवू एवढी खात्री मी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन आपल्याला देतो। प्रथमतः मी आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, आमचे नेते आदरणीय शिवेंद्रबाबा, आमचे नेते आदरणीय जयाभाऊ, खासदार छत्रपती उदयन महाराज या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली आज सातारा जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा म्हणून आदरणीय प्रियाताईंना संधी मिळाली, आमचे बंधुतुल्य आदरणीय राजूदादांना संधी मिळाली। आज कराड तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, आमचे आदरणीय मनोजदादा असतील, आम्ही बरंच कष्ट जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं घेतलं। 12 जागांपैकी 8 जागांवर भारतीय जनता पार्टी निवडून आली आणि 9व्या जागेवर आमचेच भारतीय जनता पार्टीचे आदरणीय वेताळ साहेबांच्या वहिनीसाहेब निवडून तिथं आल्या आणि त्यांनी देखील पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीला दिला। म्हणजे 12पैकी 9 जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या आणि चांगला स्ट्राईक रेट हा आमच्या तालुक्यामध्ये राहिलेला आहे। जिल्हा परिषदेची सत्ता आणताना देखील भारतीय जनता पार्टीच्या विचाराची जी लोकं होती ती तर ठाम होतीच, त्याबरोबर ज्या लोकांना भारतीय जनता पार्टीचा विचार पटत होता अशा देखील लोकांनी समर्थन भारतीय जनता पार्टीचं केलं
आणि त्यामुळं आपण जर का बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे सगळे सदस्य इथंच होते, कुठेही त्यांना न्यायला लागलं नाही, कुठलीही बैठक त्यांची घ्यायला लागली नाही, काहीही त्यांना सांगायला लागलं नाही. पक्ष श्रेष्ठींनी जो आदेश देईल त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मतदान केलं. मला मनापासून एका गोष्टीचा अभिमान आहे, एका गोष्टीचं समाधान आहे की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आज आम्ही समाधीस्थळी आलेलो आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आदरणीय ताईसाहेबांनी आणि आमच्या राजूदादांनी कामाला सुरुवात केलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं चव्हाण साहेबांना अभिप्रेत असेल अशा पद्धतीची पंचायत राज व्यवस्था ह्या जिल्ह्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनाने आमचे दोन्ही नेते ताकदीनं काम करतील. खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये मोस्ट डिझर्विंग जे दोन लोक होते, आदरणीय ताईसाहेब पण असतील, आदरणीय राजू भैया पण असतील, ज्यांनी सगळ्यात जास्त कष्ट केलं, आपल्या नेत्यासाठी कष्ट केलं, आपल्या पार्टीसाठी कष्ट केलं, निस्वार्थ काम केलं, त्या लोकांना खऱ्या अर्थानं आज जनतेमधनं जे काही जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आले त्या जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांना हा मान दिलेला आहे. आणि त्यामुळे योग्य लोकांना संधी मिळालेली आहे. निश्चित स्वरूपी या दोघांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारचं काम हे भविष्य काळामध्ये होताना आपल्याला दिसेल. खरं तर महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आज जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रियाताई शिंदे असतील, आमचे सहकारी मित्र बंधू आदरणीय राजू भैया ही उपाध्यक्षपदी विराजमान झाले आणि आज त्यांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. खरं तर पंचायत राजमध्ये सगळ्यात जर महत्त्वाची भूमिका तर आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांची होती आणि त्यांना जे काही अभिप्रेत या ठिकाणी पंचायत राज संस्थांची जी काही सिस्टीम आहे त्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देता येईल आणि सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी या संस्थांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करता येईल अशा पद्धतीची भूमिका आज भारतीय जनता पार्टीची अगदी केंद्रापासून ते ग्रामपंचायतपर्यंत आहे. आणि ह्यावेळेला जे काही लोकांनी कौल दिलेला आहे, तुम्ही जो काही प्रश्न विचारला त्यामध्ये जिल्हा परिषदच्या सदस्यांनासुद्धा माहिती आहे की जर खरं तर जिल्ह्याला विकासाच्या दिशेनं जर न्यायचं असेल तर भारतीय जनता पार्टीबरोबर राहणं हे फार गरजेचं आहे. कारण ग्रामविकास मंत्री आदरणीय जयाभाऊ आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रबाबा आहेत आणि ह्यांचा संबंध या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीशी कायम येतो. जर खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर या दिशेनं गेलं पाहिजे, ही भूमिका जिल्हा परिषदच्या सदस्यांनी घेतली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आमचं खऱ्या अर्थानं बहुमत झालेलं पाहायला मिळतं.